छोट्या भावाने बघा. आणि हा तिसरा इथे लावणार जवळच्या जवळ. असे 3 लावलेत आणि परफेक्ट बनवलेत एकदम. हे यंदाचे नवीन. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है अक्षय धागे. गाइस तुम्हाला दाखवतो. आम्ही चाललो होतो पर्यावरती कारण की पाऊस पडतोय आणि माशांसाठी आम्ही जे ट्रॅप बनवला आहे म्हणजे बांधण धरला आहे तिथे आता आम्ही चाललो आहे. बघूया पाणी आलं आहे का प्रॉपर. गाइस आता समजले असेल की पाणी नसलं ना, पाऊस नाही पडला ना की काय मानवाची अवकात असते ती. बिना पाण्याचं आणि बिना अन्नाचं काहीच करू शकत नाही. हे डेव्हलपमेंट, हे पैसा काय कामाचा नाही, फक्त नको त्या गोष्टी विकत घेण्यासाठी उपयोगाचा आहे. पण त्याची सर्वात जास्त किंमत करतात लोक. हे निसर्ग जे देतं ना, पाणी आणि खाणं, अन्न, त्या गोष्टीचं ते विचारच नाही करत. माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्यापुढे अशी परिस्थिती येईल असं काहीच करू नका. डेव्हलपमेंटच्या नावाखाली, पैशाच्या नावाखाली निसर्गाला हानी होईल असं कोणतंही काम करू नका. कारण की त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला एवढं भोगायला लागतं. त्याच्या घरामध्ये कोणत्या प्रकारची एवढी अडचण निर्माण होते की त्याला काय करू नये काय नको असं होतं. तर गाइस आजच्या दिवशी पाऊस पडला. सर्व शेतकरी बंधू आज खूप खुश असेल कारण की पावसाळा आणि पाऊस आल्यामुळे त्यांच्या घरामध्ये एवढा आनंद असेल ना. काही जण तर मला वाटतं देवाला नवस बोलून बसले असतील की बाबा पावसाळा आला की गोडधोड करीन. पण आला आहे पावसाळा, जोरदार पडू द्या, रेग्युलर पडू द्या आणि पाणी करू द्या. मी आता चाललो खाली, बघूया पाणी आला आहे की नाही अजून. गाइस तुम्हाला एकच विनंती आहे, जर का तुम्ही गावाला राहत असाल आणि तुमच्याकडे जर फिपलॉग असेल तर या अशा प्रकारची तुमची पाय होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. पायाची अवस्था बघा. आणि फिपलॉग घालणाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, त्यांनी गावाला आलात तर फिपलॉग घालू नका आणि फिपलॉग घेऊ नका. हे बघा, हे भेंडी चढले माझ्यावर. हे काय गाइस, खरंच सांगतोय मी, गावाला फिपलॉग घेऊ नका या पावसाळ्याच्या सीझनला. उन्हाळ्याच्या तुम्ही 10 दिवस उन्हाळ्याच्या तुम्ही फिपलॉग घातलं तरी चालेल, पावसाळ्याच्या फिपलॉग घेऊन येऊ नका. बघा हे माझे किती वेळा झाले, सारख्यांदा तसेच होते. आणि आता ही खाली दरी आहे, म्हणजे मी चालू कसं सांगा, म्हणजे घालू की नको. आणि काटे आहेत खाली, इथून जर पडलो तर डायरेक्ट खाली हे दरी इथून खाली. गाइस आता आलो पर्यामध्ये आणि टोके लावायचं काम करतो. सर्वात पहिलं मी बाबा चप्पल धुवायचं काम करतो. चप्पल ही बघा काय झाली बघा. काय बेकार अवस्था आहे. हा आता जरा नीट आहे. एवढा बरा वाटलाय ना मला, तर किती सुख वाटला बघा. तुम्हाला सामान दाखवतो आमचा, जे बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या. हे बघा, ह्यानंतर टोके, ह्यानंतर जाळी. ती जाळी तिथे लावणार. आणि हे बघा ही चढण असते, तुम्हाला वरतून दाखवतो. हे बघा ही चढण असते, इकडून मासे वरती चढणार आणि ह्या बोगदे म्हणजे काय, हे बघा हे जे होल असतात ह्या होलातून खाली जाणार. हे बघा असे. आणि इथं आल्यावरती इथे या जाळीतून परत रिटर्न फिरणार आणि मग परत ते ह्याच्यामध्ये येणार बघा नाईस. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो. हे बघा हे जे टोके असतात ते इथे खाली लावणार आणि काढायला शिरणार आतमध्ये. हे बघा डेंजर आहे. आणि ह्याला बंगला म्हणतात. ह्या वस्तूला बंगला म्हणतात. हे बघा बांधताना आमचा, हे बघा बाबा. आणि हा पाळला, ह्याला पाळला बोलतात. हे बघा आणि पाळणे लावतात तिकडं.
आणि ह्याला म्हणतात झोत. झोत म्हणजे इथून वरतून चालणार आणि इथं उडी मारणार मासे. हे बघा कसं आहे. आणि हा आहे आपला पारा. कसा वाटला तुम्हाला? डेंजर ना? हे बघा ह्या दगडीच्या हे असे गडगू घालतात त्याला बंगले म्हणतात. ते बघा तो एक तिथं घातला आहे, तो एक तिथं खाली एक घातला आहे आणि ह्या साईडला नाही घातला आहे. बघा ही इकडं चढण आहे या साईडला. इकडून अशा तिकडून असे त्या साईडून मासे येणार असे वरती, तिथे चढणार, तिथे शिरणार आणि मग खाली टोक्यातनं आम्ही काढणार. हे बघा अशा प्रकारचा प्लॅन असतो. तर गाईस इथून ते उड्या मारणार वरती. हे बघा इथून असे उड्या मारणार आणि उड्या मारल्या की डायरेक्ट पाळण्यामध्ये अटकणार, पडणार. तर गाईज तुम्हाला आता मी वरच्या साईडने दाखवतोय. हे बघा इथून पूर्ण तिथपर्यंत बांध घातलाय. ते पण कसं, किती दिवस मेहनत केली रे आर्यन? हा ते किती दिवस? 5 दिवस. अख्खे 5 दिवस मेहनत केली आणि त्यानंतर हा एवढा फळ भेटला. 5 दिवस ना 5 ते 10 दिवस झाले असेल, कारण की सामान काढायला लागतं, त्यानंतर इथे येऊन जोडायला लागतं, एवढ्या खूप गोष्टी करायला लागतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता असलं डेंजर प्रकारच्या तुम्हाला कोकणामध्ये बघायला भेटतील वस्तू. आता किती वाजलेत? 7 वाजलेत, 7:30 झाले असतील आणि आम्ही आता खाली आलो बांधण्यावरती. आणि आता पप्पा आणि ते बाबा पाळणा लावत आहेत. हे बघा मी वरती जरा बघतोय वरच्या साईडला. तिकडे एक बांधण आहे वरती त्या साईडला, आमचा इथे एक आहे, त्याच्यानंतर तिकडे खालच्या साईडला एक आहे बांधण. असे 3 बांधण पर्याल आहेत. त्याच्या वरती असतील किती ते मला माहीत नाही, पण ते 3 तरी आहेत. आणि तुम्हाला पाळणा आता बांधतात ते तिकडे दाखवतो तुम्हाला आता खाली उतरून. हो बघा पाळणा बांधलाय. काहीच बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पाळणा बांधलाय तो. हे बघा हा दुसरा पाळणा लावतात आणि हा तिसरा पाळणा. म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो, जेव्हा ह्या वाटे जसे मासे येतील, जे मोठे मासे ज्यांना इकडे चढायला सापडणार नाही, ते या मार्गाने येतील आणि इथे पाणी खूप असतं. इथनं वरती चढणार, इथून असे उडी मारणार. ते म्हणजे प्रेशर, झोताचा प्रेशर असतो, म्हणजे पाणी जेव्हा वरनं खाली पडतं त्या प्रेशरने ते खाली पडणार डायरेक्ट आणि ते तिथे शिरणार. हे तुम्ही बघू शकता किती प्रकारचं ते दिमाग लावले त्यांनी, पप्पानी बाबांनी आणि माझ्या छोट्या भावाने. बघा आणि हा तिसरा इथे लावणार जवळच्या जवळ. असे 3 लावलेत आणि परफेक्ट बनवलेत एकदम. हे यंदाचे नवीन आहेत 2 आणि हा तिसरा गेल्या वर्षीचा आहे. अशा प्रकारे 3 बनवले. ते बघा खतरनाक लेवलचं बनवलं आहे. ह्या साईडने पण एकदम जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरले. हे बघा ही चढण म्हणजे जे बारीक मासे असतील, ज्यांना इकडनं पाणी आहे, ह्या छोट्या छोट्या पाण्यातनं वरती जायला जमेल, ते मासे ह्या वाटेवरती जातील आणि तिकडे गेल्याच्यानंतर तिथून परत रिटर्न येतील आणि त्याच्यात खाली पडतील. अशा प्रकारे टेक्नॉलॉजी लावले. हे बघा तर गाईस हे बघा आतमध्ये तुम्हाला आत्ता हे सोपं वाटतंय खाली जाऊन काढणं, पण ज्यावेळी पूर्ण पाऊसाने पाणी येतो प्रॉपर, त्यावेळी आतमध्ये श्वास रोखून आतमध्ये शिरायला लागतं आणि त्यानंतर हे 10-12 टोक्यात ते काढायला लागतात. हे बघा जा घेऊन 5 टोटल 10 टोक्यात आमचे. अरे पकड ना त्याला, देच नाही अजून पुढे 2-4 टोकं लागतील. तोंड आवडलं ती काय आर्यननी माझा काय ना हात, तुझंच हात आहे. ह्यालाच किडनॅप करा, ह्याला विकून टाका तिकडं. किडनॅप करू नको, किडनॅप जेलमध्ये टाका ह्याला. नाही तो आता उचलायला लागेल वरती. जा रे तो उचल, तो सक आतमधला मोठा. हा तोच हा त्याच्या पुढचा. हा तोच पुढचा एकदम कोपऱ्यावाला, त्याच्यात लाईनीला पुढचा बघ. हा चेप आता चेप. Yeah.